मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। बीडमधील ओबीसी समाजाच्या एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय। ओबीसींचा डीएनए कधीही बदलू शकतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे। मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागेल, आम्ही कोणालाही भीत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले। तसेच भुजबळांना वातावरण खराब करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना बदनाम करायचं असंही जरांगे यांनी म्हटलं आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर काल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन झाले। यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते। मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर अज्ञात इस्मारकडून हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरेगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओंकार सपाट हे दोघे जखमी झालेत। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी आणि इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे। पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून मालखेड गावाकडे जाणारा एक महत्त्वाकांक्षी उड्डाण पूल साकारण्यात येतोय। या प्रकल्पामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सांगरून आणि मालखेड या विरुद्ध दिशेने गावाला जोडणारा मार्ग उपलब्ध होणार आहे। हा उड्डाण पूल सुमारे 650 मीटर लांबीचा असून तो 8 पदरी असेल। पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेनंतर बोर्डाने पुढील महिन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तिरंगी T20 मालिकेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे। दिवाळीसाठी मुंबई पोलिसांनी फटाके वाजवण्याकरिता नियमावली जाहीर केली आहे। दिवाळीच्या काळात मुंबईत नागरिकांना रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी असेल। तथापि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरिकांना मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची विशेष सूट देण्यात आली आहे। फटाक्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी डेसिबलची मर्यादा पाळणे बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। महिला वर्ल्ड कप मध्ये आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे। या सामन्याचा निकाल टीम इंडियासाठीही निर्णायक ठरणार आहे। न्यूझीलंडचा विजय झाल्यास भारताला टॉप 4 मधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आजचा सामना पाकिस्तानसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो टीम इंडियासाठीही निर्णायक ठरणार आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर अमरावतीच्या रघुवीर स्वीट मार्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यांनी गोल्डन फ्लॉवर नावाची एक खास मिठाई बाजारात आणली असून त्याची किंमत तब्बल 21,000 रुपये प्रति किलो आहे। यावर्षी आम्ही गोल्डन फ्लॉवर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे, त्याची किंमत यावर्षी आम्ही 21,000 रुपये ठेवली आहे, अशी माहिती मिठाई विक्रेत्याने दिली आहे। बदाम, पिस्ता आणि शुद्ध केशर यांसारख्या ड्रायफ्रूटचा वापर करून ही मिठाई तयार करण्यात आली आहे। यावर शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आलाय। सोन्याचे दर वाढल्यामुळे या मिठाईची किंमत वाढल्याचे विक्रेत्याने सांगितले आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।